गुड मॉर्निंग वन्स अगेन. वेलकम टू पेटोफिश पेट शॉप बुलढाणा. आज आपण आलो आहे एक नवीन टॉपिक घेऊन, कॅट बद्दल. कॅट कस्टमरच्या डोक्यामध्ये फार सारे प्रश्न आहेत सध्या कॅटच्या रिगार्डिंग. आमच्या इथे किटन आहे तर आम्ही हेच फूड तिला देतो. आता फूड आम्हाला दुसरं द्यायचंय तर कसं करू, काय करू, आम्हाला सजेशन द्या. द मेन थिंग काय माहिती का, तुम्ही कुठल्याही प्रकारचं फूड जर युज करत असाल तिला अचानक दुसऱ्या फूडवर कधी शिफ्ट करायचं नाही. काय होतं, त्याला या फूडची एक सवय लागलेली असते. जसं लहान बाळाला दुधाची सवय लागलेली असते, त्याला आपण डायरेक्टली पोळी नाही देऊ शकत, ऑब्व्हियसली नाही. त्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येकाला एक प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर अनुसारच जावं लागते आपल्याला. जर तुमची कॅट जी आहे ती जर KTM वर असली तर KTM वरून तिला मग 90% KTM, 10% अदर फूड, मग तसं 70% वर आणायचं, मग 60% वर, मग 40% वर, मग याचं कंटेंट वाढवायचं, याचं कंटेंट कमी करायचं, असे ते शिफ्ट करायचं. डायरेक्टली हे फूड बंद करून हे फूड नवीन चालू करून असं नका करू. इथे तिला डायजेशनचा प्रॉब्लेम जास्ती होतो. आणि विशेष म्हणजे कॅटमध्ये लवकर समजत नाही ते सिम्पटम. आवाज देणार, वेगवेगळे विचित्र आवाज काढेल, ती रात्री झोपून येणार नाही, जम्प करेल, तुमच्या पिलोज वगैरे फाडेल, इकडे तिकडे पळेल, किंवा पलंगाखाली एका कोपऱ्यात जाऊन बसेल की तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. अशा प्रकारे ती बिहेवियर चेंज करते. तर त्यामुळे तुम्हाला सांगतो, अशा प्रकारे हे डाएट चेंज करताना ओमेगा 369 जी आहे ती रेग्युलरली देत जा. त्यांनी हेअरफॉल, बोन साईज, स्किन कोट हा व्यवस्थित राहतो. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज कम and visit Petofish Pet Shop Buldhana. Thank you.